मंडळी, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते दादा भुसे यांचं एक हाती वर्चस्व आहे। त्यामुळे त्यांनी विरोधात आजवर कोणताही मोठा नेता होऊ दिला नाही किंवा प्रबळ विरोधक होऊ दिला नाही। शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या शिलेदारांमध्ये भुसे हे देखील आघाडीवर होते। त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे दादा भुसे यांच्यावर नाराज आहेत। गद्दारांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांविरोधात पर्यायी नेते ठाकरे आता उभे करतायत आणि यंदाच्या विधानसभेला भुसेंचा पराभव कसा होईल यासाठी राजकीय खेळी देखील करतायत। मागच्या 4 टर्म पासून दादा भुसे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमतेची जाण आली असावी, म्हणूनच ठाकरेंच्या विरोधात बंडखोरी करण्याचं धाडस भुसे यांनी केलं। एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भुसेंना स्थान देण्यात आलं असलं तरी भुसे हे ठाकरेंच्याही मंत्रिमंडळात मंत्री होते। मात्र असं असूनही त्यांनी शिंदेंना साथ दिली। याच भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राज दळेकर। म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गेल्या 4 टर्म पासून भुसे या मतदारसंघातून विजय होत आलेत, त्यामुळे साहजिकच यंदाच्या विधानसभेला भुसे हेच महायुतीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे। भाजप महायुतीची साथ, मतदारसंघात केलेला विकास याच मुद्द्यावर भुसे पुन्हा एकदा मतदारांना सामोरं जातील। 4 टर्म पासून कार्यकर्त्यांची तयार केलेली फळी, विद्यमान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मतदारसंघावर प्रभाव पाडण्यासाठी भुसे यांना काही प्रमाणात सोपंही जाईल। असं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही आपले डावपेच टाकायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे यंदाची विधानसभा भुसेंना जड जाईल असं बोललं जात आहे। 2019 साली दादा भुसे यांनी काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा पराभव केला, त्यामुळे काँग्रेसही या मतदारसंघावर दावा सांगेल। महाविकास आघाडी म्हणून ज्या जागांवर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद आहेत त्यापैकी मालेगाव बाह्य हा मतदारसंघ असल्याचंही सांगितलं जात आहे। मात्र यंदाच्या विधानसभेला हा मतदारसंघ शिवसेना विरुद्ध शिवसेना होण्याची दाट शक्यता आहे आणि या मतदारसंघात ठाकरे पक्षाकडून अद्वय हिरे हे विधानसभेच्या रिंगणात येण्याची शक्यता आहे। किंबहुना त्यासाठीच हिरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हिरे हेच यंदाचे उमेदवार असतील अशी घोषणा काही महिन्यापूर्वी केली होती। यंदाच्या लोकसभेला नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अर्थात ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे विजयी झाले, त्यामुळे या मतदारसंघात आणि एकूणच नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्षाचा आत्मविश्वास सध्या भरपूर आहे। असं असलं तरी मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात येतो। विधानसभा लढवण्याचा निर्णय घेत अद्वय हिरे यांनीही भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। हिरे यांच्यासारखा प्रबळ नेता भुसेंविरोधात पक्षात घेतला असला तरी याशिवाय उद्धव ठाकरेंनी भुसे यांचे कट्टर समर्थक बंडू बच्छाव यांनाही शिवसेनेत प्रवेश दिलाय। बच्छाव हे दादा भुसे यांचे अनेक वर्षांचे मित्र आहेत, त्यामुळे भुसे यांचं राजकारण बच्छाव यांनी जवळून पाहिलं। तोच नेता आता आपल्याकडे खेचण्यात ठाकरेंनी यश मिळवलं आहे। सद्यस्थितीचा विचार केल्यास बंडू बच्छाव आणि अद्वय हिरे असे 2 नेते दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरेंनी तयार केलेत। शिवाय दोघांनीही दादा भुसे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे। ठाकरे गटाकडून अद्वय हिरे हेच उमेदवार असण्याची शक्यता असून बच्छाव हे हिरेंना साथ देतात की उमेदवारीवर ठाम राहतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बच्छाव यांनी अलीकडेच 12 बलुतेदार यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आपल्याला पाठिंबा 12 बलुतेदारांचा आहे असं म्हटलं होतं, त्यामुळे ताकदीनिशी आपणही विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं तेव्हा ते म्हणाले होते। शिवाय अद्वय हिरे आणि बंडू बच्छाव यांच्यात चांगली दिलजमाई आहे, त्यामुळे या दोघांपैकी कुणीही बंडखोरी करणार नाही, त्यापैकी एकमताने निर्णय होईल आणि एक उमेदवार फिक्स होईल असंही बोललं जात आहे। त्यामुळे दादा भुसे यांच्यासाठीही काहीशी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। तसं पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि मालेगाव या मतदारसंघामध्ये हिरे घराण्याची मोठी परंपरा आहे। आजोबा, काका, पुतण्या, वडील अगदी 4 पिढ्यांच्या हिरे घराण्यांनी या मतदारसंघावर आणि जिल्ह्यावर राज्य गाजवलं, त्यामुळे हिरे यांची ताकद मोठी असल्याचं बोललं जात आहे। मालेगाव बाह्य हा मतदारसंघ लोकसभेला धुळे लोकसभा मतदारसंघात होता, त्यावेळी निश्चितच भाजपसाठी भुसे यांनी लीड देण्याचं काम केलं। मात्र काँग्रेसच्या शोभा बच्छाव त्यावेळी लोकसभेला विजयी झाल्या, अर्थात लोकसभेला दादा भुसे यांनी लीड मिळवून दिल्यामुळे या मतदारसंघात तेव्हा भुसे यांच्या बाजूने वातावरण होतं असं म्हणायला हरकत नाही। सद्यस्थितीला लोकसभेपासून ठाकरेंच्या सेनेनेही आत्मविश्वास मोठा केला आहे। लोकसभेला एक हाती 9 जागा जिंकल्यामुळे ठाकरेंचा आत्मविश्वासही गगनाला आहे। ठाकरे यांच्या विरोधात गद्दारी केल्यामुळे ठाकरे विधानसभेला भुसे यांच्या विरोधात नेमका कोणता डाव टाकतात, संजय राऊत यांच्या निकटवर्ती असणारे अद्वय हिरे आपली ताकद किती लावतात, तसंच महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्षाची हिरे यांना आणि ठाकरेंच्या उमेदवाराला किती मदत होते यावर देखील या मतदारसंघाचं गणित ठरेल। असं असलं तरी भुसे यांच्याकडे मोठा हिम्मतवान नेता म्हणून पाहिलं जातं। या हिम्मतीमुळेच त्यांनी ठाकरेंसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदेंची साथ दिली। एकनाथ शिंदे यांच्याही जवळचा नेता म्हणून दादा भुसे यांच्याकडे आज पाहिलं जातंय। शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत। महत्त्वाचे निर्णय घेण्यात आणि मतदारसंघातला विकास डोळ्यासमोर ठेवून निधी आणण्यात भुसे यांनी यशही मिळवलंय। भुसे यांचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चांगले संबंध आहेत। महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची भुसेंना साथ मिळणार, त्यांचा पराभव करणं ठाकरेंना सोपंही नाही। तसंच यंदाच्या विधानसभेला इच्छुकांची संख्या पाहता मतदारसंघात बंडखोरीची लागण होण्याची शक्यता व्यक्त होते। वंचित बहुजन आघाडी एमआयएम या पक्षाच्या उमेदवारीवरूनही इथलं राजकारण वळण कसं घेतं हे पाहावं लागणार आहे। सलग 4 टर्म पासून आमदार असणाऱ्या भुसे यांच्या विरोधात काहीशी नाराजीही असून त्याचाही फटका भुसेंना बसू शकतो अशी एक दुसरी शक्यता आहे। मंडळी, अशा समीकरणामध्ये येणारी विधानसभा कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
तुम्हाला काय वाटतं, दादा भुसे, अद्वै हिरे की बंडू बच्चाव, तिघांपैकी यंदाचं मैदान कोण मारेल? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली तेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज टापू.